चाललोय गोकर्णा महाबळेश्वर मंदिरच्या इथे. मागे बीच दिसतंय तुम्हाला आणि गाडी इथे पार्क केली आहे. एकदम बारीक रोड होता, जिथून बारीक रोड मधून येऊन हे पार्किंगच्या इथे आलोय. आणि बाजूला समोरच महाबळेश्वर मंदिर आहे आणि इकडे बीच आहे. सो महाबळेश्वरला मंदिरला अगोदर जाणार, मग थोडंफार काहीतरी स्ट्रीट आहे इथे थोडी शॉपिंगची. तिथे नन्ना आणि मिलला काहीतरी शॉपिंग करायची आहे, थोड्या छोट्या गोष्टींची. सो येस, चला जाऊया मंदिरात. ना चलो मंदिर 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 मंदिर. कुठे जाणार? तोंडाला लाव. अरे इथे गालाला लाव. चाललोय मंदिरकडे आता. लोकल शॉपिंग गोकर्णाला स्ट्रीट महाबळेश्वर गणपतीच्या मंदिरच्या बाहेर. नानाले कार उचलली. कार आहे काय आहे ना. आणि जसं ॲज युजल सगळीकडे असतं, रेट्स जास्त, पण लोकांना इथे आलोय म्हणून काहीतरी घ्यायचंच आहे असं म्हणून घेतात बरीच लोक. खडे मसाल्यांचे शॉप जास्त आहेत ना. गरम मसाला आता आलोय आम्ही उडुपी वेज रेस्टॉरंटला गोकर्णामध्येच. महाबळेश्वर मंदिरला जाऊन आलो आणि छान आहे मंदिर, एकदम जुनं मंदिर आहे. जेवायला आलो इथं आता उडुपी वेज रेस्टॉरंटला. चांगलं रेस्टॉरंट आहे. मशरूम सूप, सिन्स नन्नी इज लाइकिंग द मशरूम सूप. तिकू आहे नन्ना इज इटिंग पुलाव. नन्ना पुलाव आवडला तुला? असं कर. नाईस. असं नाही, असं कर. हँडशेक कर. थम्स अप. हो मुळे सोना. निघालोय जेवण करून आता गोकर्णावरून साऊथ गोवाला वर्का बीचच्या इथे आमचा स्टे आहे आणि तिथे चाललोय. चांगलं जेवण होतं उडुपी वेज रेस्टॉरंटला ना. बरा होता, टेस्ट चांगली होती. भाजी मार्केट आहे, गुड रेट्स. इथे कोणता तरी बाजार लागलाय वाटतं, मोठा आहे मार्केट. चला आता डिरेक्टली भेटूया वर्का बीचच्या इथे. संध्याकाळ होईल आम्हाला पोहोचेपर्यंत, अंधार पडेल. किती तास दाखवतं? 2 hours 37 minutes. 6:45 पर्यंत. बाय कर सगळ्यांना. बाय कर. हा. कुठे आहे काका? हा, काकाला बाय करणार. हा. बाय. चलो बाय. अच्छा, ओके. कशा वाजे तो कारच्या? अच्छा.
पोचलोय आम्ही गोकर्णवरनं आलोय आता साऊथ गोवाला वर्का बीचच्या इथे रिसॉर्टमध्ये. आणि बघू शकता इथून एंट्री आहे. वुडन कॉटेज घेतलंय. आणि नंदी तिथे नाही झोपायचं, नंदी खाली झोपतोय. नंदी झोपायचं नाही तिकडे नाही झोपायचंय. हे वुडन कॉटेज घेतलेलं आहे आम्ही. इथे मस्त सोफा दिलाय, सिटिंग एरिया. इथून एंट्रन्स नाही, जिकडून आलो आम्ही तोच आय थिंक असेल. कर्टन्स सध्या लावून घेऊया कर्टन्स. आणि या साईडला स्पेशियस आहे बराच. बघू शकता तुम्ही इकडे वॉशरूम आहे. इकडे छान मिरर दिलाय. इकडे कॉफी टी व्ही. येस, स्टोरेजसाठी पण चांगलं स्पेस आहे. गुड, ओव्हरऑल गुड. इकडे पण स्टोरेज आहे आणि तिकडे पण स्टोरेज आहे. बराच स्पेस आहे स्टोरेजसाठी. जेवण मागवलं आहे आणि जेवणासाठी आहे इकडे मशरूम त्यांनी खातोय, फ्राईड राईस, रोटी आणि पनीर ग्रेव्ही. ऑल व्हेज ना ऑल व्हेज. म्याव कोण आली? म्याव आली ना. कोण आली? हॅलो गाईस, गुड मॉर्निंग. नेक्स्ट डे. सकाळ झाली आहे. उठलो आहे. राजवीर अजून उठला नाही आहे. मी एकटा झालो आहे बीचवर. आणि बघू शकता एकदम प्रॉपर्टी कनेक्टेड प्रायव्हेट बीच. बेस्ट. त्या साईडला थोडे बोट्स दिसत आहेत मला. ह्या साईडला थोडी लोक दिसते. पण हे एकदम प्रायव्हेट बीच काइंड ऑफ प्रॉपर्टी कनेक्टेड आहे. आणि खूप भारी आहे, छान आहे. कोणी नाही आहे बीचवर. वाळू थोडीशी काळी दिसते मला, पण भारी आहे. ढगाळ वातावरण आहे. ऊन पडत नाही आहे, पण भारी आहे. सो इथे त्यांनी विविंग डेक बनवलेला आहे हाईटवर, असं वर येऊन. आणि त्या साईडला प्रॉपर्टी आहे. आणि विविंग डेक वरून पण व्ह्यू खूप भारी आहे. वरून बघू शकता तो. आणि ह्या साईडला चिलिंग डेक्स बनवलेले आहे. इथून पावसामुळे थोडं पाणी आलं आहे, पण ह्या साईडला प्लेइंग एरिया आहे. एक फेरफटका मारून झाला बीचवर. चला आता नाश्ता करून मग राजवीरला घेऊन यायचं आहे. नन्ना आणि मी चाललोय बीचवर. फ्रेश होऊन चाललोय बीचवर. फ्रेश नाही झालं, मी फ्रेश झालोय. नन्ना अजून नाही झालाय, पण नन्नाला फ्रेश करायला मी बीचवर घेऊन चाललोय. काय नन्ना? बीचवर कुठे? काका तिकडे आहे.
काका कुठे? काका हा हा आहे काका आहे. हो हो. ऊन आलं ना रे. टोपी आणली नाही ना. हे बघ मॅव बसलाय बघ. मॅव बसलाय बघितलं. काका हा हे काका आहेत ना रे. हो ना रे. किती आहेत काका? 3. किती? 3. हा ले गट्ट पकड. चलो कुठे जाऊया आम्ही आता? अंडा खाणार. तू काय खाणार? अंडा? तिथे नाही, तिकडे मगाशी गेलेलो तिकडे. मगाशी आम्ही गेलो होतो तिकडे जाऊया. ब्रेकफास्ट करायला आलोय. आहे बऱ्यापैकी. सोना पाण्यात जाऊया. पाण्यात जाऊया. मम्मा मागे आहे का? हे बघ. हे बघ मागे आहे. मागे आहे मम्मा. मम्मा मागे आहे. सोना टोपी घालू बघ. नीट घालते. हे का कार का? हा गाडी आहे ना. चाललोय बाहेर आता. दुपार झाली आहे थोडीशी. बीचवर गेलो पण बीचवर खूपच ऊन होतं. सो थोडंसं मार्केटमध्ये जाऊन येतो. बघू जवळपास मार्केट आहे काय. मडगावचं आहे जवळ पण बघूयात आता. चलो. चला आम्ही आता शॉपिंग करायला जाऊया. शॉपिंग काय काय घेणार? तुला काय पाहिजे? खाऊ पाहिजे. खाऊ मध्ये काय पाहिजे? माझ्या बाबाला कार पाहिजे. बीचवर आलोय आणि संध्याकाळचं मस्त एकदम भारी वाटतंय. समोर काय व्ह्यू आहे. सेक्सी व्ह्यू आहे एकदम. ये 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 करतो. अले अले आला आला आला. मस्त मस्त मस्त. शन शन गेला आतमध्ये. आतमध्ये गेला शन. ऑलमोस्ट अंधार झालाय. सनसेट पण झालाय पण अजून पण भारी दिसतंय. आणि इथे नन्ना आपला कार्यक्रम करतोय. खेळतोय वाळूमध्ये मस्त. इथे आम्ही छोटासा किल्ला बनवण्याचा प्रयत्न केलाय आणि वातावरण एकदम भारी झालेलं आहे. संध्याकाळचं बीचचं वातावरण जे आहे एकदम जबरदस्त. काढलं आ काय? आ नोनू काढला. फिश काढला. अजून काय काढलं?
हा आजचा डिनर नूडल्स, ननासाठी टिक्का, चिकन टिक्का, कबाब, तिकडे फिश होता. जो पार्सल घेतला होता ननूने खाल्ला नव्हता. मम्मा देणार, मम्मा देणार, मम्मा देणार, मम्मा देणार, मम्मा देणार. हा हा हा. जेवण करून झालंय आणि आता वॉक करतोय बाहेर. गरमी आहे, ओपन एरिया आहे या साईडला. या साईडला नन्नी पण वॉकिंग करत होते. नेक्स्ट डे अँड लास्ट डे ऑफ अवर शॉर्ट ट्रिप. सकाळी वाजलेत 8:30 आणि आम्ही आलोय परत बीचवर थोडंसं, कारण नंदीने काल एन्जॉय केलं होतं आमच्या. पाणी वर बेर आज. झाली संपली ट्रिप आणि निघालोय आम्ही घरी जायला आता. 2-3 दिवसाची शॉर्ट ट्रिप चांगली होती आणि आता निघायची वेळ झाली आहे. चला नन्ना, बाय बाय. बाय 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 कर. काकाला बाय बाय केलं नाही. काकाला बाय बाय नाही केलं. चांगला आहे रिसॉर्ट, बीच कनेक्टेड आहे, स्टे पण चांगला होता, जेवण चांगलं आहे. फक्त कॉटेज सिस्टीम मध्ये थोडस फॅमिली फ्रेंडली किंवा एंगेजमेंट कमी आहे इन जनरल. म्हणजे कपलसाठी प्रायव्हसी ज्यांना पाहिजे त्यांना चांगलं आहे, पण जर फॅमिली असेल म्हणजे मोठी फॅमिली असेल तर चांगलं आहे. पण तुम्ही 3-4 जण येत असाल तर काइंड ऑफ थोडस म्हणजे तुम्हाला ऍक्टिव्हिटीज असे नाही आहेत. मग बीचवरच जे काय करायचं असेल ते बीचवरच टाइमपास करावा लागेल तुम्हाला. पण येस, ज्यांना बीच कनेक्टेड पाहिजे त्यांच्यासाठी चांगलं आहे. प्रायव्हेट बीच आहे. बीचच्या गेटच्या इथे एक गार्ड म्हणून नेहमी असतो कोण ना कोणतरी. त्यानंतर चांगलं आहे. जवळपास मार्केट नाही आहे. हा, जवळपास मार्केट तुम्हाला मडगाव भेटेल. 8 किलोमीटर इथून 8 किलोमीटर जवळ. कारण हे काइंड ऑफ जे साऊथ गोवा साईडचे जे अनएक्सप्लोर्ड जे लोकेशन्स आहेत, अनएक्सप्लोर्ड म्हणण्यापेक्षा जिथे जास्त क्राऊड नसतो तो वाला एरिया आहे. वर्का बीच आणि अजून बरेच साऊथ गोवाला तुम्हाला भेटते. पण येस, टाइमपास आणि थोडं चिल करायचं आहे तर चांगलं आहे. आम्ही आता आलोय तर ह्युमिडिटी खूप होती, थंडी पण नाही आहे, गरमी होती. सो तो एक थोडा प्रॉब्लेम आहे. जर तुम्ही सीझन वाईज गरमीच्या वेळेस आलास तर तुम्हाला ह्युमिडिटी जास्त भेटेल. चलो जाऊया आता. चांगले होते 2-3 दिवस, मजा आली. थोडंसं नॉर्मल रुटीन पेक्षा काहीतरी वेगळं. जाऊया आता. नन्नी फॉर्म मध्ये आलाय पूर्ण. चला नन्नी, सोना नन्नी कार सोबत खेळते. नन्नी बाय. चला बॅक टू होम.